हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मात्र घर लवकरच चकाचक झालेलं होतं. घर मात्र एकदम चकाचक असं झालेलं होतं. मग नंतर म्हटलं चला घर चकाचक झाले म्हटलं तर आपण पण थोडंसं आपला अवतार बदलून घ्यावं म्हटलं. पहिल्यांदा तर मी सकाळी कधीच असं वेणी वगैरे घालत नाही, पण आज मूड आला होता म्हटलं चला घालूया. पहिल्यांदा तर मस्त असं एकतर गरम होते केस सोडायला, आता सध्या तरी नको नको वाटत असते म्हणून पहिल्यांदा तर केसांची मस्त असं सगळी गुत्ता काढून घेतला. मग नंतरच वेणी घालायला सुरुवात करावं म्हटलं. वेणी वगैरे काय घालत नाही मी, मस्त असा आंबाडा घालते फोडून. छान वाटते ते आंबाडा, दिसायला पण छान दिसतोय आणि कम्फर्टेबल पण वाटतं, कारण की घाम वगैरे काही येत नाही आणि केस वर असलं की नाही चिडचिड पण होत नाही. मला केस असं सोडून राहिलं की नाही, केस आता अलीकडं कसं व्हायला, केस सोडलं की नाही चिडचिड आल्यासारखे व्हायला, त्यासाठी. आणि नंतर ना माझं पिल्लू गावाला जाणार होतं, 15 दिवसासाठी पुण्याला जाणार होतं. पहिल्यांदा तर आम्हाला सोडून तो जाणार होता गावाला आणि मला ना खरंच वाईट वाटत होतं. मला त्याला तर मी म्हणत होते नको नको म्हणून, तो काय ऐकायला तयार नव्हता. पण चल मम्मी जाणार सुट्टीला, पण कुठे जायला भेटलं नाही मला. मी जाणार असं म्हणत होता. आमच्या इकडचं एक कार्य म्हणजे लग्न होतं, त्यांच्यासोबत ते चाललेलं. 15 दिवसासाठी चाललेला. 1 दिवस नाही 2 दिवस नाही, असं 15 दिवस. मला तर पाठवून द्यायची इच्छा नव्हती, पण त्याच्या हट्टापुढं आम्हाला मुलांच्या हट्टापुढं हात टेकावं लागते म्हणतात बघा, तसा हट्टापुढं त्याला पाय म्हणजे हात टेकून दिला आम्ही. कारण की त्याला लास्टला तयार करून बॅगा वगैरे भरायला घेतलास. पहिल्यांदा बाचं परमिशन काढला, मग नंतर मग आजीचं, असं तिघांची परमिशन काढून मग आता एक जण हो म्हटल्यावर सगळेच हो म्हणणार ना, जा म्हणले मग सगळेजण. तसं तिने चांगले आहे, तिने बघतात, पण आई बाप बघितलं तसं कोण दुसरे बघू शकत नाही. असं म्हटलं चला त्याची इच्छा आहे तर पाठवून दे. पण माझं ना अजिबात असं म्हणजे पोटात असं कसं तर होत होतं. मला मूल आपलं पहिल्यांदा झालं आणि पोटामध्ये कसं ढवळल्यासारखं एक विचित्रच होत होतं. म्हटलं चला छाती काळीजावर दगड ठेवून त्याचं पॅकिंग वगैरे करून दिला. त्याचे कपडे वगैरे त्याला सांगितलं समजावून, हे लग्नात घाल, हे हळदीच्या विजामध्ये घाल. परत हे 2-3 लग्न होते, ते 3 लग्न तिने अटेंड करून मग येणार होते. 15 दिवस लागणार होते त्यांना यायला. असं म्हणलं आता त्यांना पाठवून द्यायचं. ह्या मी नवीन कपडे ठेवलेलं त्यालासुद्धा माहिती नव्हतं. मम्मी तू एवढी सगळी कपडे कसं काय कुठून ठेवली होतीस, असं तसं विचारत होतं. हे पॅन्ट कुठून काढलीस, हे शर्ट कुठून काढलीस, असं ते सतत मला प्रश्न विचारत होतात. बाबा काढून ठेवलेलं आहे, तू घालायचं तेवढं काम कर म्हटलं. मग नंतर त्याला सगळं पॅकिंग वगैरे करून दिलं. हे एक काम राहिलेलं माझं. सकाळ सकाळ हळदी कुंकू वगैरे लावायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायचं, ते पॅकिंगमध्ये बसले होते म्हणताना हे काम मात्र राहून गेलं होतं. मला ना आजपासून थोडंसं रुटीन चेंज करणार आहे. काळा चहा पिणार आहे. चला तर काळा चहा पिऊन घेतला. आज पण मस्त असं देवाला फूल वगैरे आले होते. देवाला फुलं वगैरे आणि मी काय लवकर जेवले नाही. माझं इच्छाच होत नव्हती कशावर, तर मनच होत नव्हता. काय काम करू वाटत नव्हतं, काही नव्हतं. मग नंतर 12-12:30 त्याला घेऊन जेवण केलं. ते आंबा खाल्ला आणि मी जेवण केलं. आणि तसं जायच्या टायमाला जेवणसुद्धा केलं नव्हता. तर आंबाजोसच्या सीझनपर्यंत काय आमच्या घरातले आंबे सुटत नाही. हे बघा छोटी चक्की कशी जेवण हुडकत होतं. बाजरीची भाकरी काढून हळूच खात होती. तिचं जरा शूट घेतलं. मग नंतर रात्री ना बाजार आणून ठेवलं. तर सकाळी मी खरं सांगते आज ना कुठलंच काम माझ्याकडून झालेलं नव्हतं. उशिरानं झाले. 1च्या पुढं मी सगळी कामं करायला घेतले, कारण की आपलं मूल जाणार आहे. मला तर असं इच्छा होत नव्हती, तरी म्हटलं आता हसत तरी पाठवायला पाहिजे. आपण असंच केलं की नाही चांगलं नसतं पुढं प्रवासाला त्यांच्या, म्हणून हसतच मग म्हटलं चला उठो, आपण देव आहे, स्वामी आहे आपल्या पाठीमागं म्हटलं. मग पहिला सगळं सामान काढून मी म्हणजे हे लसूण नव्हते घरामध्ये, लसूण घेऊन आले होते. हे छोटे छोटे लसूण पडले होते, ते गोळा करून ठेवले. हे पण आपल्या कामी येते कधी ना कधी. 1-2 भाज्या ह्याच्यामध्ये होतात. मी तर असेच करते. तुम्ही म्हणशीला किती चिकट आहे, किती कंजूस आहे. आपल्या संसाराला ना असंच चालवायला लागते. आपले संसार आपल्यालाच माहीत असतो कसं काय हँडल करायचं असतं काय नाही. आणि हे सगळं कचरा नाही का कॅरीबॅगमध्ये घालून ठेवलं, कारण की लांब फेकायला येते म्हणून. बाकी टमॅटो पण भरून वगैरे ठेवलं. हे पाडी म्हणजे तसं पाड आलेले आंबा म्हणतात का नाही, ते आणले होते मुलांनी जाऊन. मग ते खात होते. ही शिळी चपाती ना श्रद्धाला काल उलट्या करून घेत होते आणि तिच्या तोंडाला अजिबात काही चव लागत नव्हतं. मग ती म्हणली मम्मी चपाती जाम चपाती वगैरे दे. मग पहिल्यांदा वास बघितला येते का, आराध्याला दाखवलं वास येते का, ती म्हणली नाही येत मम्मी म्हणताना त्यावेळेस तिला कुठं दिलं मी. नाहीतर मला तर ते द्यायचं पण इच्छा नव्हती. खातो म्हणलेच हट्टपणा करत होते आणि तिला खाल्ली. मग तिला दिलं. मग नंतर ना माझी बाकीची कामे राहिलेली, अजून सकाळी भांडी घासून ठेवलेले ते सुद्धा लावायचं झालं नव्हतं. म्हटलं पहिल्यांदा तर ते लावून घ्यायचं, सगळं आवरून घ्यायचं.
सगळं आवरून घ्यायचं म्हटलं पटाक देशील, मग तेच आवरत बसले होते. नंतर ना आज कुकर आमचा म्हणजे माझ्याकडं कुकर नाही आहे सध्या तरी, आणायचं आहे. भावाकडनं आणत होते, तो घेऊन गेला आता. म्हणून मी आज डाळ आहे ना कढईमध्ये शिजवली, एक टॅमॅटो घातला आणि त्या गरम तेलामध्ये थोडंसं तेल टाकून दिलं. ते छान शिजते. इथं आमच्या हो बघा कसं घेऊन आले शेवगा, एवढे मोठे दोडका असल्यावाने दिसत होते ते शेवगा, एवढे निभार होते. त्यातले कवळे काढून घेतलं. मग नंतर डाळ आणि शेवगा शिजवून घेतला छान असं. मग फक्त आज डाळीचंच आमटी करायचं होतं. तिन्ही डाळ मिक्स केलं होतं, मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ, हे तिन्ही डाळी मिक्स करून शिजवतात. हे उलताना ना एवढं गरम झालं होतं ना, हाताला चटकाच बसला. मग एक आयडिया केलं, नंतर टावेलनं धरून ना ते उतरून घेतलं. मग नंतर डाळ फोडणी द्यायला घेतलं. काय डाळ आपलं काय भारी नसतो, पण थोड्या काम करायच्या टायमाला काय गडबड होत नाही, असं काहीही होतच नाही. हे तर सगळं पाणी खाली सांडून दिलं. म्हटलं चला असो, म्हटलं थोडं वाटीमध्ये पाणी होतं ते कढईमध्ये घातलं, ते गरम करून डाळीमध्ये घातलं. इथं थोडंसं डाळ कढई माझी करपली, डाळ शिजलेली. मग नंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, चटणी, लसूण असं सगळं घालून ना डाळ फोडणी दिली. अशीच डाळ आमच्या घरामध्ये शेवग्याची डाळ आवडत्या. बाकी तुमच्याकडं कशी करतात ते नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि नंतर ना डाळ असं मस्त शिजून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर कट करून त्याच्यामध्ये घातलं. माझं पिल्लू चाललं होतं म्हणून तयारी करायला तिची गेलं होतं. ते बॅग वगैरे भरून तयारच झालं होतं. 3-3:30 वाजता तिची रेल्वे होती म्हणून चालला होता. ही जाताना एवढी खुश दिसत, आता एवढी रडत होती. बहीण भाऊ कसं पण असू दे, पण मायाक लय असतं. व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा. बाय.